आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। 3 महिन्यांपूर्वी असं आंदोलन करण्याचा इशारा हा मनोज जरांगे पाटलांनी दिला होता। पहिल्यांदा तर त्यांची इथं येण्याची वेळच त्यांच्यावर यायला नको होती। मराठा समाजाच्या रास्त मागण्या घेऊन संविधानिक पद्धतीने आज मराठवाडा आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तळागाळातला सर्वसामान्य मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांसोबत आज आझाद मैदानाला आंदोलन करतोय। कालपासून तुम्ही बघत असाल इतक्या मोठ्या प्रमाणात राज्यभरातून मुंबई शहरामध्ये दाखल झाल्यानंतर राहण्याची जेवणाची जी व्यवस्था व्हायला पाहिजे त्या पद्धतीने न होता त्यांच्या हाल सगळीकडे दिसतात। पण तरीही चिखलात बसून प्रसंगी हा लढा सुरू आहे। तो संविधानिक पद्धतीने सुरू आहे। माननीय कोर्टाने 1 दिवसाची मुदतवाढ दिलेली असली तरी त्या कोर्टाच्या आदेशाचं कुठेही उल्लंघन होणार नाही। आणि आता काही मिनिटांपूर्वी स्वतः समितीचे प्रमुख माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि आमच्या पक्षाचे काही मंत्री 9 मंत्र्यांना बोलावलं होतं। त्यातले 7 मंत्री फिजिकल उपस्थित होते, 2 मंत्री ऑनलाईन उपस्थित होते आणि शिंदे समितीचा अहवाल सकारात्मकतेनेच त्या मागण्या मान्य करेल अशा प्रकारे स्वतः राधाकृष्ण विखे पाटलांनी सांगितलेले आहे। मी आत्ताच्या या संकटाच्या घडीत इतक्या मोठ्या प्रमाणात जो कृषक वर्ग आलाय, शेतकरी वर्ग जो खऱ्या अर्थानं हातमजुरी करणारा, रोजगारासाठी धडपडणारा असा सर्वसामान्य तरुण आरक्षणाचा लढा लढत असेल संविधानिक पद्धतीने त्याला माझा जाहीर पाठिंबा आहे। आणि या आंदोलनावर टीका करणारा जो कोणी तीनपाट माणूस असेल तो आहे आपल्या अकोल्यात पण आला होता, त्यांना बोलण्याचा नैतिक अधिकार कुठलाही नाही। ओबीसी बांधवांचं पण साखळी उपोषण नागपूरला आजपासून सुरू होते आणि मराठा समाजाचा पण आरक्षणाचा प्रश्न आहे। महायुतीचं सरकार स्वतः अजितदादांनी म्हटलं त्या पद्धतीनं आम्ही चांगला मार्ग काढण्याचा प्रयत्न करून मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्यासोबत आलेल्या आंदोलकांचं निराशा होणार नाही अशाच प्रकारे सरकार यातून मध्यम मार्ग काढेल। आंदोलकांचे हाल होतात असं आपणच बोलला, सरकारचं अपयश नाही का? मग एक गोष्ट मान्य केली पाहिजे का 3 महिन्यांपूर्वी असं आंदोलन करण्याचा इशारा हा मनोज जरांगे पाटलांनी दिला होता। पहिल्यांदा तर त्यांची इथं येण्याची वेळच त्यांच्यावर यायला नको होती की मुंबईत दाखल होण्याची वेळच येणार नाही। आणि जर ते दाखल होत असतील तर मग शासन प्रशासनाची ती जबाबदारी असते। आज CST, आज तुम्ही बघा गणेशोत्सवाच्या काळामध्ये आज पोलिसांच्या सुट्ट्या रद्द झाल्या, CST वर जिथे जागा दिसते त्या ठिकाणी आंदोलक झोपतायत, तर थोडी ही विस्कळीतपणा नक्कीच आहे। ते अगोदरच थोडंसं त्याचं प्लॅनिंग करायला हवं होतं असं माझं मत आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।